नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. मी आज कॅपिटल गेनवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहे. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. मिस्टर किरण कुमार सेल्स ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड विदिन द म्युनिसिपल लिमिट ऑफ आग्रा फॉर ₹9,27,220 on 1st July 2019, which was purchased by him on 1st March 2007 for ₹90,000 and also paid 10% commission on purchase. On 1st March 2020, he purchases agricultural land for ₹5,82,000 and deposit ₹1,40,000 in a deposit account scheme for availing exemption under section 54B. Determine taxable capital gains. Cost inflation index was 129 in 2007-8 and 289 in 2019 and 20. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. याचं सोल्युशन आता आपणाला या ठिकाणी करायचं आहे. मी या ठिकाणी स्टेटमेंट तयार केलेलं आहे. कम्प्युटेशन ऑफ कॅपिटल गेन ऑफ मिस्टर किरण कुमार फॉर द असेसमेंट इयर 2020-21. तर पहा, मिस्टर किरण कुमार यांनी एक शेतजमीन विकलेली आहे. ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड विदिन द म्युनिसिपल लिमिट ऑफ आग्रा, म्हणजे आग्रा म्युनिसिपाल्टीच्या एरियामधली जी शेतजमीन आहे ती विकलेली आहे. विकून त्यांना ₹9,27,220 मिळालेले आहेत. ही जमीन 1 जुलै 2019 रोजी त्यांनी विकलेली आहे आणि ही जमीन 1 मार्च 2007ला त्यांनी ₹90,000 खरेदी केलेली आहे आणि त्यावर त्यांनी 10% कमिशनसुद्धा, म्हणजे खरेदी करण्यासाठी 10% कमिशनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. खरेदी कमिशन, परचेस कमिशन. तर आता आपण या ठिकाणी याचं सोल्युशन करू. तर सेल कन्सिडरेशन, ही जमीन विकून किती मिळाले त्यांना? ₹9,27,220. ₹9,27,220 मिळाले. त्यानंतर ह्या जमिनीची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काय होती ती आपणाला या ठिकाणी काढावी लागेल. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 2007मध्ये 1 मार्च 2007ला ही जमीन त्यांनी ₹90,000 खरेदी केलेली आहे. ₹90,000 आलं लक्षात. आणि खरेदी करण्यासाठी त्यांनी 10% कमिशन पेड केलेलं आहे. 10% कमिशन, म्हणजे जे ब्रोकर आहेत त्यांना ह्या जमिनीच्या किमतीच्या 10% म्हणजे किती? ₹9,000 त्यांनी कमिशन पेड केलेलं आहे. म्हणजे ह्या जमिनीची जी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे टोटल ती ₹99,000 आहे. ह्याला म्हणायचं टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. तर आता ही जमीन 2007मध्ये खरेदी केलेली आहे आणि 2019पर्यंत त्यांच्याकडे ती जमीन होती. म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ती जमीन त्यांच्याकडे होती. मग आता आपणाला या ठिकाणी ह्या जमिनीचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढणं आवश्यक आहे. म्हणून याच्यातून लेस करा. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता हे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढताना आपण या ठिकाणी ह्या जमिनीची
म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आहे ती आपण या ठिकाणी काढलेली आहे 99,000. तर इथं 99,000 मल्टिप्लाइड बाय 289 चालू वर्षाचा निर्देशांक, इन्फ्लेशन इंडेक्स नंबर. आणि 2007मध्ये ही जमीन खरेदी केलेली आहे. तर 2007चा जो इन्फ्लेशन इंडेक्स आहे तो आहे 129. आलं लक्षात. तर आता याचा गुणाकार भागाकार जर आपण केला तर याची कॉस्ट येते पहा 2,21,791. 2,21,791. 2,21,791. पुन्हा एकदा समजून घ्या. सेल कन्सिडरेशन 19मध्ये ही जमीन विकलेली आहे 9,27,220ला आणि 2007मध्ये ह्या जमिनीची किंमत होती 90,000 रुपये. आणि ही जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी ब्रोकरला 10% कमिशन दिलेलं आहे, परचेस कमिशन. ते कमिशन त्यामध्ये ॲड केलं तर ती जमीन पडली त्यांना 99,000ला, 99,000ला. आलं लक्षात. तर त्या जमिनीची टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन झाली 99,000. आता ही जमीन धारण करून 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपणाला काढावी लागेल. म्हणजे त्यावेळी त्या जमिनीची किंमत 99,000 होती तर आजच्या घडीला त्या जमिनीची किंमत किती राहील. तर ती इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपण अशा पद्धतीने काढलेली आहे. ती आली 2,21,791. आता आज घडीला त्या जमिनीची किंमत आहे आणि ही जमीन विकली एवढ्या किमतीला. तर याच्यावर किती प्रॉफिट झाला ते पहा. 10तून 1 गेला 9, हातचा आला 1. 12तून 10 गेले 2, हातचा आला 12तून 8 गेले 4, 7मधून 2 गेले 5, 2 गेले 0, 9तून 2 गेले 7. 7,05,429 रुपये त्यांना या ठिकाणी म्हणजे कॅपिटल गेन झालेलं आहे. पहा किती कॅपिटल गेन झालं. 7,05,429 एवढा कॅपिटल गेन झालेला आहे. मग हा कॅपिटल गेन कोणता आहे, लाँग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे. तर लाँग टर्म आहे, कारण ही ॲसेट लाँग टर्म ॲसेट आहे. 2007 ते 2019 साधारण 12 वर्षे ती जमीन त्यांच्याकडे होती. म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असल्यामुळे ह्याला काय म्हणायचं, लाँग टर्म कॅपिटल गेन. आता लाँग टर्म कॅपिटल गेन त्यांना 7,05,429 झालेला आहे. आता याच्यावर त्यांना टॅक्स लागणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं आहे, टॅक्स लागू नये, कमीत कमी लागावा म्हणून त्यांनी पुढे दिलेलं आहे. ऑन 1 मार्च 2020 ही परचेस ॲग्रिकल्चरल लँड फॉर ₹5,82,000. त्यांनी 1 मार्च 2020ला नवीन शेतजमीन खरेदी केलेली आहे 5,82,000ला. आणि कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये त्यांनी 1,40,000 रुपये त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. तर त्यांना या ठिकाणी एक्झम्पशन मिळते. म्हणून इथं लिहा लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. आलं लक्षात. 54B नुसार त्यांना एक्झम्पशन या ठिकाणी मिळते. तर पहा त्यांनी आपल्याकडली जुनी जमीन विकली आणि नवीन जमीन खरेदी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी लिहा कॉस्ट ऑफ ॲग्रिकल्चरल लँड परचेस्ड. कॉस्ट ऑफ ॲग्रिकल्चरल लँड परचेस्ड 5,82,000. कॅपिटल गेनपासून झालेलं त्यांचं हे उत्पन्न आहे. याच्यावर टॅक्स लागणार आहे. टॅक्स लागू नये म्हणून त्यांनी लगेच नवीन जमीन खरेदी केलेली आहे 5,82,000ला. त्यानंतर उरलेली रक्कम त्यांनी कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये जमा केलेली आहे. तर लिहा इथं अमाऊंट डिपॉझिटेड इन कॅपिटल गेन अकाउंट स्कीम किती रुपये, 1,00,000
कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये त्यांनी 1,40,000 रुपये गुंतवलेले आहेत. आलं लक्षात. 1,40,000 गुंतवलेत, परंतु या ठिकाणी बघू आपण किती शिल्लक राहते. हे 7,05,000 कॅपिटल गेन 429, त्याच्यातून हे 5,00,000 जमिनीचे मायनस केले 5,82,000, तर इथे किती राहतात. हे 9, 2, 4, 5मधून 2 गेले 3 राहिले, 8मधून 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा आला 6. म्हणजे आता इथं फक्त 1,23,429च राहतात. यांनी ॲक्च्युअली या ठिकाणी जमा केलेले आहेत 1,40,000. आलं लक्षात. तर आता 1,40,000चं त्यांना डिडक्शन मिळणार नाही, कारण या ठिकाणी शिल्लक राहणारी रक्कम आहे 1,23,429. बरोबर आहे. 1,23,429 म्हणजे 7,05,429 हा त्यांना कॅपिटल गेन झाला. त्या कॅपिटल गेनमधून अगोदर त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे 5,82,000 रुपयाला. ते 5,82,000 या ठिकाणी मायनस केले आपण. मायनस केल्यावर 1,23,429 शिल्लक राहिले आणि या 1,23,429मध्ये अजून काही पैसे टाकून त्यांनी 1,40,000 रुपये त्या ठिकाणी कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये जमा केलेले आहेत. मग आता जमा केलेली रक्कम 1,40,000 आहे आणि ही शिल्लक रक्कम 1,23,429 आहे. मग कॅपिटल गेनची शिल्लक असणारी रक्कम 1,23,429 आहे. तेवढंच त्यांना डिडक्शन मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त डिडक्शन मिळणार नाही. आलं लक्षात. म्हणजे 1,40,000चं डिडक्शन मिळणार नाही. उर्वरित रक्कम आणि स्वतःच्या खिशातली अशी काही रक्कम मिळून त्यांनी 1,40,000 तिथं गुंतवलेत. परंतु कॅपिटल गेनपैकी किती आहेत, एवढे आहेत. तर एवढंच डिडक्शन त्यांना त्या ठिकाणी मिळेल. आता यांची बेरीज करा. हे 429, त्यानंतर हे 5, 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 7, म्हणजे 7,05,429 डिडक्शन त्यांना कॅपिटल गेन मिळाला. तेवढं डिडक्शन त्यांना मिळालेलं आहे. तर आता इथं टॅक्सेबल कॅपिटल गेन किती आहे, आता नील आहे. शेतजमीन विकली, कॅपिटल गेन 7,05,429 झाला आणि 7,05,429 हे दोन पद्धतीने त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. जमीन काही खरेदी केली आणि कॅपिटल गेन अकाउंटमध्ये उर्वरित रक्कम जमा केल्यामुळे 7,05,429 एवढं त्यांना एक्झम्पशन मिळालं आणि त्यांचा टॅक्सेबल कॅपिटल गेन नील आहे. म्हणजे त्यांना आता टॅक्स काहीही लागणार नाही. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.